नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे भाव वाढण्याची दिसत आहे या ठिकाणी शक्यता। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढण्याची दिसत आहे या ठिकाणी शक्यता। पण 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दिसत आहे सोयाबीनचा भाव वाढण्याची या ठिकाणी शक्यता। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दिसत आहे सोयाबीनचा भाव वाढण्याची या ठिकाणी शक्यता। पण 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दिसत आहे सोयाबीनचा भाव वाढण्याची या ठिकाणी शक्यता। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि असं काय घडणार आहे 1 मे नंतर की ज्यामुळे आपल्याला 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% या ठिकाणी वाढ दिसणार आहे। या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। या उत्तरासाठी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी बघणं गरजेचं आहे। आंतरराष्ट्रीय सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा भाव $11.5 प्रति बुशेलच्या अवतीभवती आहे। जाणकारांच्या मते ही निच्चांकी स्तर आहे, याच्यामध्ये सुधारणा होणार आणि ही सुधारणा 1 मे नंतर दिसणार आणि 1 मे नंतर 100% आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा $12 प्रति बुशेल्स पर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे। आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार, याचा कुठेतरी फायदा देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावाला मिळणार आणि देशामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी वधारणार। शिवाय देशामध्ये सध्या सोयाबीनची विक्री 1,20,000 ते 1,25,000 क्विंटलच्या दरम्यान होत आहे। ही विक्री कुठेतरी आपल्याला 1 मे नंतर 1,10,000 क्विंटल किंवा त्याही खाली येण्याची शक्यता दिसत आहे। म्हणजे ओव्हरऑल जी सिच्युएशन दिसत आहे तर त्यानुसार 1 मे नंतर आपल्याला मंदीपेक्षा तेजीची संधी दिसत आहे आणि थोडा मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊ शकते। सध्या सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये जो 4,200 ते 4,600 दरम्यान आहे, याच्यामध्ये कमीत कमी आपल्या 100 रुपयाची सुधारणा 1 मे नंतर दिसणार आहे आणि सोयाबीनचे बाजारभाव पातळी 4,300 ते 4,700 दरम्यान दिसणार आहे। आता अशा परिस्थितीत सोयाबीनची विक्री करावी अथवा करू नये तर लक्षात घ्या, जून महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे खत बियाणासाठी पैशाची आवश्यकता आहे। त्यासाठी आपण उरलं सुरलं सगळं सोयाबीन विकतो,
सोयाबीनची विक्री जून महिन्यात वाढते आणि भाव घसरतात। यामुळे आपल्याला मे महिन्यामध्ये सोयाबीनची विक्री 100% काढायची। यामध्ये काय करायचे, 4600च्या भावावर 50% आणि 4800च्या भावावर 50% या पद्धतीने सोयाबीन विकलं तर आपला कुठेतरी या ठिकाणी होणार 100% फायदा, कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात अलीकडच्या काळात प्रचंड तेजी येण्याची शक्यता काही दिसत नाही। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।